हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे एकादशी आणि हे 10 पदार्थ की एकादशीचा उपवास आपला अगदी सार्थकी जाईल असे. तर एक एक करत आपण रेसिपी बघूयात. तर सगळ्यात आधी तर मी लाडू बनवणार आहे. तर हे खजूर आणि शेंगदाण्याचे अगदी पौष्टिक लाडू आहेत. तर सगळ्यात आधी तर हे शेंगदाणे आहेत, तर ते अगदी छान खमंग असे भाजून घेतलेले आहेत आणि त्याची आपल्याला साल काढायची नाही आहे. थंड करून आपल्याला तसेच ते वाटून घ्यायचे आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर 2 मूठ शेंगदाणे आपल्याला बारीक करायचे, तर थोडे मोठे मोठे असे वाटायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये खजुराच्या बिया घ्यायच्या आहेत. तर त्याच्या आतल्या बिया काढलेल्या आहेत आणि खजूर घेतलेला आहे. तर थोडे शेंगदाण्याचं कूट आणि थोडे खजूर असे आपल्याला वाटायचं आहे. वाटल्यानंतर बघू शकता ते खजूर अगदी बारीक होतं शेंगदाण्याच्या कुटासोबत. तर आता ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपल्याला आता सगळे शेंगदाणे आणि त्यासोबत खजूर, तर पाव किलो खजूर आहे आणि त्याला 400 ग्रॅम शेंगदाणे होते, तर ते मी भाजलेले होते. तर आता ते सगळे शेंगदाणे आणि खजूर आपण एकत्रित वाटून घेतलेले आहेत. तर बस 2च पदार्थ आहेत, त्यामध्ये आपण दुसरं काही घातलेलं नाही आहे. आणि आता छान असे त्याचे आपण लाडू वळून घेऊयात. तर बघू शकता अगदी सहज त्याचे लाडू वळले जातात आणि रक्ताची कमतरता, HB वगैरे कमी असताना त्यासाठी म्हणून हे खूप छान आणि अगदी पौष्टिक लाडू आहेत. आणि तसेच हे कोणताही आपला उपवास असू द्या, उपवासालाही हे लाडू चालतात आणि अगदी 1 महिनाभर आपण स्टोअर करून खाऊ शकतो असे हे लाडू आहेत. तर ही झाली आपली पहिली रेसिपी. त्यानंतरची आपली दुसरी रेसिपी बघूयात. तर 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, तर तो मिक्सरच्या भांड्यात कूट करून घेतला आहे आणि त्यामध्येच आपल्याला पाणी घालून आपल्याला त्याचं म्हणजे एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, तर त्याचं बघू शकता अशा प्रकारे आपण पातळसर एक पेस्ट करून घेतली. त्याला आपण फोडणी देऊयात. तर एक छोटंसं पातेलं गरम करत ठेवलं आहे, त्यामध्ये 1.5 चमचा तेल घातलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आहे. ह्याचा कलर येतो छान, पण फार तिखट नाही आहे. तुम्ही मिरची पावडरऐवजी थोडंसं हिरव्या मिरचीचा ठेचाही वापरू शकता. तुम्ही जिरं खात असाल उपवासाला तर जिऱ्याची तडका देऊ शकता, पण आम्ही जिरं खात नाही, तर बस फक्त मिरची पावडर घातलेली आहे. ती मिरची पावडर थोडीशी तळली गेली की त्यामध्ये घालायचं ही आपण जे शेंगदाण्याची पेस्ट केली होती ती. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला याला उकळी आणायचे. तर थोडंसं घट्ट आहे, मी त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालणार आहे. तर तुम्ही पाण्याऐवजी दहीसुद्धा वापरू शकता. म्हणजे 1 वाटी शेंगदाण्याचा कूट असेल तर अर्धी वाटी दही घालून हे तुम्ही मिक्सरला वाटलत ना, तर सेम त्याची पण ही कढी खूप छान होते. तर मी पाण्यामध्येच बनवलेली आहे ही उपवासाची शेंगदाण्याची आमटी. तर आणि 2 ते 3 मिनटं उकळवून ही आपली आमटी रेडी होणार आहे. तर कोणता आपला वरीचा भात असू द्यात, खिचडी असू द्यात किंवा काही त्याच्यासोबत खायला नाही, आमटी खूप छान आहे. किंवा अगदी वड्यांसोबतही वड्यांच्या वर टाकून खाण्यासाठी, म्हणजे जे आपण साबुदाणा वडा बनवतो त्याच्यावरून टाकून खाण्यासाठी खूप छान रेसिपी आहे. तर ही झाली दुसरी रेसिपी आणि आता ही तिसरी रेसिपी, तर ही आहे साबुदाणा खिचडी. तर ही तर सगळ्यांना माहीत आहे रेसिपी, पण तरीही मी शेअर करते. तर सगळ्यात आधी तर एक कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल घातलेलं आहे 3 चमचे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये हिरवी मिरची मिक्सरला वाटलेली आहे, तर ती घातली. तर बस फक्त हिरव्या मिरच्याच वाटलेल्या आहेत, त्यामध्ये दुसरं काही घातलेलं नाही आहे. मिरच्या छान परतवून घेतल्या. त्या झाल्या की त्यानंतर त्यामध्ये 3 उकडलेले बटाटे असे मॅश करून घातलेले आहेत. तर तुम्ही बटाटा किसून, कच्चा बटाटा किसून घालू शकता किंवा म्हणजे हे असं शिजवून घालू शकता बटाटा, ते तुम्हाला आवडेल त्या पद्धतीत तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे बटाटाही त्यामध्ये तेलामध्ये परतवून झाला आहे. त्यानंतर हे साबुदाणा घातलेला आहे. तर हा अर्धा किलो साबुदाणा आहे, त्यासाठी मी मोठी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे. तर आता सगळं आपल्याला छान मिक्स करायचं आहे. तर चांगली आपला साबुदाणा शिजेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तर मधून परततच मी त्यावर झाकण ठेवून वाफवून घेणार आहे. तर अगदी थोडक्यामध्ये मी ही खिचडीची रेसिपी तुम्हाला दाखवते आहे. तर आपण नेहमी मिरच्या कधी चिरून घालतो, तर चिरून घालण्यापेक्षा ना अशा हिरव्या मिरच्या वाटून घातल्या ना, तर त्याची टेस्ट सगळ्या त्या खिचडीला उतरते. आणि मिरच्या आपण कसं खाताना मग दाताखाली येतात किंवा काढून ठेवाव्या लागतात साईडला, तर तसं होत नाही, याची टेस्ट छान येते. तर नेहमी असा मिरचीचा ठेचा बनवून घातला ना तर खूप छान लागतं. तर आता यामध्येही तुम्ही जर
जिरं खात असाल, कोणी कोथिंबीर खातं उपवासाला, तर ते तुम्ही वापरू शकता. पण आम्ही जिरं आणि कोथिंबीर नाही खात, त्यामुळे मी ते काही घातलं नाही. तर आता अशा प्रकारे आपली खिचडी रेडी झाली. त्यानंतर आता हे पापड, तर हे सगळे पापड घरी बनवलेले आहेत. हे बटाट्याचे पापड आहेत आणि त्यानंतर हे साबुदाण्याचे पापड आहेत. त्यासोबत हे बटाट्याचे वेपर्स आहेत जे घरीच बनवलेले आहेत. तर आपण हे तळून घेणार आहोत. तर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल छान गरम झालं की हे सगळं एक एक करत आपण तळून घेणार आहोत. तर मी अगदी शॉर्टमध्ये दाखवलेलं आहे, कारण आपला खूप मोठा मग व्हिडिओ होईल जर सगळंच तळलेलं वगैरे दाखवलं तर सगळे एक एक तळून दाखवलेलं आहे. तर हे साबुदाण्याचे पापड खूप छान लागतात. हे उन्हाळी प्रकार आहेत सगळे, उन्हाळ्यामध्येच आम्ही स्टोअर करून ठेवतो पूर्ण वर्षभरासाठी म्हणून. तर आता ते एक एक करत सगळं तळून घेतलं आहे. तर वेपर्स पण बघू शकता खूप छान फुललेत अगदी. आणि आता अशाच प्रकारे मी सगळं ते तळून घेतले. त्यानंतर मी हा चिवडा बनवते आहे. तर नायलॉनचे शाबू तांदूळ आहेत, तर त्याचा नायलॉनचा मी चिवडा बनवणार आहे. तर हे थोडे थोडे करत आपल्याला हे साबुदाणे घालायचे आहेत तेलात आणि तळून घ्यायचे. एकदम जास्त घालायचं नाही, कारण ह्याला थोडंसं तळायला वेळ लागतो. कारण अगदी गडबड जर केली तर आतून कच्चे राहतात आणि खात असताना मग ते दाताखाली कचकच लागतं. तर त्यामुळं मी थोडे थोडे करत घालून अगदी छान ते म्हणजे तळून घेणार आहे. तर पहिली बॅच झालेली आहे, सेम तशीच आपण दुसऱ्यांदाही घालणार आहोत. आणि हेही मी अशाच प्रकारात तळून घेणार आहे. तर बघू शकता फुलतायत तर छान, खूप छान म्हणजे क्वालिटीचे हे म्हणजे नायलॉन साबुतांदूळ होते. त्यामुळं त्याची म्हणजे चिवडा केला तर मी खूप छान टेस्ट झाली आहे त्याची. तर असे काही उपवास असतील आणि घरीच तळलेलं जर असेल ना, तर जास्त आपल्याला पित्ताचा त्रास होत नाही किंवा काही नाही. आणि थोडं चांगलंही राहतं. बाहेर कसं तेल फार वेळा गरम केलेलं असतं, त्यामुळं कधी ते त्यांना त्रास होऊ शकतो. त्यानंतर हा बटाट्याचा किस आहे, तर तो तळून घेतला आहे. आणि हे शेंगदाणे, तर हे मी आधी भाजलेले होते आणि त्याची साल काढलेली आहे. तर ते काय भाजलेले आहेत, बस फक्त एक कुरकुरीत राहावे म्हणून थोडेसे मी तेलामध्ये सोडून घेणार आहे. तर बघू शकता छान त्यालाही कलर आला आहे. तर हे शेंगदाणे झाले की अगदी एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा तळून घ्यायच्यात. पूर्ण त्यातला मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्यात, म्हणजे आपला चिवडा तो कुरकुरीत राहतो. आणि आता हे सगळं एका म्हणजे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 चमचे पिठी साखर घातलेले आहे. आणि आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. कोणी यामध्ये लाल मिरची पावडर घालतं किंवा म्हणजे नुसता ह्याचा गोड पण बनवतात पिठी साखर घालून. तर मी थोड्याशा मिरच्या घातल्यात, त्यामुळे थोडंसं तिखट गोड असे त्याची टेस्ट खूप छान लागते. तर अशा प्रकारे आपला हा चिवडाही रेडी झाला आहे. तर ही झाली आपली रेसिपी. आणि त्यानंतरची आपली ही 5 नंबरची रेसिपी आहे, तर ती आहे रताळ्याची खीर. तर त्यासाठी मी एक रताळं चांगलं साल काढून खिसून घेतलं आहे आणि एका पातेल्यामध्ये 1 चमचा तूप गरम केले. त्यामध्ये हा रताळ्याचा खीस घातला आहे, तो थोडासा आधी परतवून घेतला आहे आणि त्यानंतर घालायचं आहे दूध. तर आपण सेम गाजर हलवा बनवतो, तर त्या टाईपमध्ये मी ही खीर बनवलेली आहे. तर असं आपण रताळं उकडवून म्हणजे खातो ना दुधामध्ये वगैरे घालून, तर ती टेस्ट त्यापेक्षा हे अशी खीर ना खूप छान लागते ही. तर अशा प्रकारे नक्की तुम्ही खीर ट्राय करा, उपवासासाठी सगळ्यांना आवडेल. तर त्यामध्ये खीस तुपामध्ये परतवून झालं की त्यामध्ये 3 पेले दूध घातले, म्हणजे ते अर्धा लिटर दूध आहे. आणि अर्धी वाटी साखर घातली, तर साखर तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर थोडंसं केशर घातलं आहे, जे की ऑप्शनल आहे. माझ्याकडे होतं म्हणून घातलं, तुमच्याकडे नसेल तर स्किप करा. चांगली ही उकळली आणि शिजत आली की त्यानंतर घालायचं आहे 1 चमचा वेलची पूड. आणि आता परत ढवळून चांगली ही शिजवून घ्यायची आहे. तर याला काही शिजायला फार वेळ लागत नाही, तर अगदी एक 5 ते 7 मिनटामध्ये शिजून रेडी होते. आणि बघू शकता आता त्याला थोडासा घट्टपणाही आला आहे आणि शिजली गेली आहे. तर मला अगदी गाळ करायचा नाही, खात असताना ना ते रताळं खूप छान लागतं जेव्हा दाताखाली येतं तेव्हा. त्यामुळे मी ना ते अगदी त्याचा गाळ करत नाही, थोडेसे त्याचे दाणे तसे राहू देते. आणि त्यानंतर एका वाटीमध्ये काढून त्यावर केशर आणि थोडेसे ड्रायफ्रूट म्हणजे बदाम आहेत आणि पिस्ते आहेत, तर त्याचे काप घातलेत आणि सर्व केले. अशा प्रकारे आपली ही खीरही रेडी झाली. तर असे 5 उपवासाचे पदार्थ रेडी झालेले आहेत. तर मी आता प्लेटिंग करते. तर दही घेतलेलं आहे एका वाटीमध्ये, नंतर रताळ्याची खीर, त्यानंतर केलेली ही खिचडी गरमागरम अगदी आहे. त्यानंतर आपण जो साबुदाण्याचा चिवडा केला होता नायलॉन साबुदाण्याचा,
तो, त्यानंतर जे आपण काही पापड तळलेले होते, 3 प्रकारचे पापड तळले होते ते सर्व केलेत. त्यानंतर हा आंबा, तर आता आंब्याचा सीझन बऱ्यापैकी होत आला आहे, तर जोपर्यंत आहे तोपर्यंत तर आंबे खाऊन घ्यावेत, परत वर्षभर भेटणार नाहीत. तर त्यानंतर शेंगदाण्याची आमटी आणि हे लाडू. तर शेंगदाण्याचा लाडू मी घरी बनवला आहे आणि हा जो दुसरा लाडू आहे राजगिऱ्याचा, तर तो विकतचा होता. तर अशा प्रकारे आपली उपवासाची थाळी रेडी झालेली आहे. तुम्हाला या 5 रेसिपीज कशा वाटल्या नक्की सांगा. उपवास असतील तेव्हा नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडतील. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.